नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत फणसाड अभयारण्यामध्ये आणि ही आमची आज आहे एक जंगल टूर आणि आम्ही चाललो आहे आतमध्ये. हा आहे फणसाड अभयारण्याचा मॅप आणि आता आम्ही वरती चाललेलो आहोत. माध्यमिक विद्यालय काशीद या शाळेची सहल आपली आलेली आहे फणसाड अभयारण्यामध्ये. सर्वजण खूप आनंदी आहेत. मॅडम हा हाय करा जरा पाठी बघा. पियुषा पुलेकर नाही आली. प्रियंका सारंगे, रोशनी वाघमारे, सेजल कोदेरे, श्रेया खेडेकर, श्रुती कडू, तनुजा मोरे, भूषण माने, मनन कासार आणि श्रेय घाटबाणे. संपले 9वी काय? इकडे बाजूला 10वी वाले आता. इकडे आदिती ठाकूर, धनश्री नाही आली ना. धनश्री आले. धनश्री सावंत, निकिता नाही आली. सहारा दिवेकर, वेदिका कांगणे, हर्ष शिरसाट, निहाल म्हात्रे, प्रज्योत खेडेकर, प्रसाद वालेकर नाही आलेला. पूर्वेश पुलेकर, सोहम कुलाबकर आणि श्रेयस जाधव. सोहम पण नाही आला. ठीक आहे, या माझ्यावर. काते, विशाखा कांगणे, आदिती नागती, साई पुजारी. अरे तू पण 8वीच आहे. अर्णव रिकामे, संस्कार दिवेकर आणि प्रशिक जाधव. संपले 8वीच आहे. काय नाव आहे? आर्यन. आर्यन ती पण येऊन गेले. तुमच्यापैकी कोणीच नाही आलेलं ना. तर तुम्हाला आज खास अभयारण्य दाखवण्यासाठी शिवानीताईंनी सगळ्यांना बोलवलंय आणि आम्ही शिवानीताईचे मित्र मैत्रिणी त्यांना तुम्हाला सगळ्यांना अभयारण्य आज दाखवणार आहोत. तर हे अभयारण्य आहे हे 52 स्क्वेअर किलोमीटर. अजून थोडीशी माहिती घ्यायची अभयारण्य आपण नकाशाच्या येतो. तुम्ही 10वीचे आहात ना सगळे? या. आता आपण इथे हे हा जो एरिया आहे सगळा याला सुपेगावचा कॅम्पस म्हणतात. आपण आता इथे आणि आपण जाणार कुठे आहोत माहिती आहे? आपण इकडनं जाणार. पहिला हा जो गोल दिसतोय, गोल म्हणजे काय आहे? माळ आहे. तर आपण या पहिल्या माळावरती जाणार आणि तिकडनं खाली जाणार. लेफ्टला खाली जाणार आणि एका पॉइंट पर्यंत जाणार आणि तिकडनं परत येणार. हा जर का पूर्ण फणसाडचा एरिया आपण बघितला तर तो 52 चौरस किलोमीटर येतो साधारणपणे. किती येतो? 52 चौरस किलोमीटर. त्यातला आपण थोडासा पार्ट आज बघणार आहोत. मग नेक्स्ट टाइम याल मग तुम्हाला पुढच्या कुठल्या तरी एका वेगळ्या रस्त्याला नेऊ. मग तुम्हाला अजून थोडासा एरिया बघायला मिळेल. असं करत करत आपण या जंगलाची माहिती घेणार आहोत. आपण या रस्त्याने जाणार. जाताना फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे आपल्याला जर का पक्षी प्राणी बघायचे असेल, किती लोकांना बघायचे आहेत पक्षी प्राणी? कुठले कुठले प्राणी बघायचे? काय ठरवून आलं असेल ना, उद्या गेल्यावर हे बघायचं हे बघायचं हे बघायचं का नाही ठरवले? काय ठरवले? काय बघायचंय? टायगर बघायचं आहे, लायन बघायचं आहे. बस 2च? 2 मध्ये काम होऊन गेलं. हिप्पोपोटॅमस बघायचं आहे. बर, अजून पक्षी वेगवेगळे असतात की नाही? कुठले कुठले पक्षी बघायचे? कुठले कुठले पक्षी बघायला आवडतात तुम्हाला? मोर, कावळा, चिमणी, पोपट, कबूतर. ते तर रोजच दिसतात आपल्याला. आपण जंगलामध्ये आलोय कारण आपल्याला वेगळं काहीतरी बघायचंय. तर आपण आता थोडी जंगलाची माहिती घेऊया. आता हिप्पोपोटॅमस याने जे सांगितलं म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये पाणघोडा म्हणतो. तर हा भारतामध्ये न आढळणारा प्राणी आहे. हिप्पोपोटॅमस कुठे दिसतो माहितीये? हिप्पोपोटॅमस साऊथ आफ्रिकेमध्ये दिसतो. आफ्रिका खंड जो आहे साऊथ आफ्रिका तिकडे मिळणारा प्राणी आहे हिप्पोपोटॅमस. त्यामुळे आपल्याला इथे हिप्पोपोटॅमस नाही बघता येणार. वाघ, सिंह भारतामध्ये मिळतात पण त्यांना जगण्यासाठी खूप मोठं जंगल लागतं. कारण वाघ सिंहांचं अन्न काय आहे? पोळी भाजी भाकरी ग्रुपात. तर जायचं आपण जंगलामध्ये. फक्त जाताना थोडा आवाज कमी करा जेणेकरून जास्त गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. आणि आम्ही काही सांगत असो तेव्हा नीट लक्ष द्या.
आपल्याबरोबर ही ताई असणार आहे. या ताईची ओळख कोणाकोणाला आहे? ताई तुला आहे? सांग बघू हिचं नाव. अच्छा ताई. हॅलो, हाय, माझं नाव सोनम पाटील. आणि जसं शिवानीताई तुमच्याकडे येऊन तुम्हाला वेगवेगळे खेळ सांगत असते, खेळ शिकवत असते, वेगवेगळे सेशन्स घेते, तसं मी आपल्या मुरुड तालुक्यातील काही 5 वाड्या आहेत, त्या 5 वाड्यांवर, आदिवासी वाड्यांवरती जाऊन मी त्यांच्या लहान मुलांसोबत खेळ खेळत असते आणि त्यांना खेळामार्फत एक अभ्यासाचं शिकवत असते. आता तसंच आता मी त्या मुलांसोबत जसं ॲक्टिव्हिटी करत असते तसं आता आपण तुमच्यासोबत पण करूया. मज्जा येणार आहे, पण ह्या मजामध्ये आता आपण कुठे आहोत ह्याचं पण भान ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली वागणूक असली पाहिजे. तर मजेसाठी तयार आहात का? यस, चला. वापरलंय तुम्ही हा कधी दगड? मग बघितलं जवळपास कुठलं आपलं कुठे वापरलं? घराला वापरतो की नाही? पण नॉर्मली घरासाठी आपण विटा वापरतो. हे दगड का वापरतात? का वापरत असते? हां, कमी विटांमध्ये होतं. हां, ठीक आहे. अजून काय असेल कारण? एवढंसं कारण होते ना म्हणा. अजून काय असू शकतं? ह्याचं नाव हे दोघं पुढे या ना, बोला पुढे या. पुढे सगळ्यांना बघायचं आपल्याला, सगळ्यांना. तुम्ही आलात तर म्हणून ते होल्स आहेत. आणि म्हणूनच आपल्या घराजवळ पण ते आपण दगड वापरतो ना, की खूप पाऊस पडला तरी त्यात पाणी मुरून जाईल, त्याचा आपल्या घराला त्रास नाही होणार, ह्यासाठी वापरलं जातं, हो की नाही? आता आपल्याला त्याचा फायदा होतो की नाही? या दगडाचा फायदा होतो, आपल्या आजूबाजूला पण आपण वापर करतो. तसं आता आपण अजून बघूया, आपल्याला काय काय अजून चांगलं चांगलं दिसतंय. हां, जायचं का? होल झालंय, दिसतंय? त्याच्या आतमध्ये काय आहे? नाही, दिसतंय काय? खोलाच्या आतमध्ये काय नाही दिसत आहे तुम्हाला? नीट बघा, नीट बघा काय आहे. हा, कोण बोललं? कोणतरी बोललं. काय दिसतंय? जाळ दिसतंय कोळ्याचं. दिसतंय का सगळ्यांना? तुला दिसतंय ना? आता इकडे म्हणजे आता इथे कोण राहत असेल? कोळी. तर जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोळी असतात. त्याच्यातला एका कोळ्याचा, कदाचित तुम्ही तो कोळी बघितला पण आहे, असा चांगला मोठा कोळी असतो आणि त्याला सगळीकडे केस 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 असतात भरपूर. बघितलाय कोळी? त्याला इंग्रजीमध्ये टॅरेंट्युला म्हणतात. काय म्हणतात? टॅरेंट्युला. तर आपल्याला कोळी म्हणजे काय, की असं कुठेतरी जाळं करून राहतो, जाळ्यावरती राहतो, मग कोणीतरी येतं त्या जाळ्यामध्ये अडकतं, पकडतं त्याला, अशी आपली साधारण कल्पना असते. पण फक्त या एकाच पद्धतीने कोळी आपली शिकार पकडत नाही. तर हा जो आहे कोळी, हा आतमध्ये राहतो, हा रात्री बाहेर पडतो कोळी आणि फिरत राहतो इकडे तिकडे इकडे तिकडे, आणि त्याला जसं काही त्याचं भक्ष्य दिसेल त्याला धावत जाऊन पकडतो. तो असं मोठं जाळं विणत नाही. मग हे जाळं त्यांनी का विणलं असेल इथेच फक्त? रात्री झोपताना तुम्ही काय करता? झोपायच्या आधी कडी लावून घेता ना? का? आत कोणी यायला नको. पण आता याच्या दरवाजाला कडी आहे का? तो दरवाजाला कडी लावू शकतो का? मग त्यांनी हे का केलंय माहितीये का हे सगळं? कारण हे जे सगळे कोळ्याच्या जाळ्याचे धागे आहेत, हे सगळे धागे आतपर्यंत गेलेले असतात आणि तो जिथे राहतो तर त्याचे पाय बरोबर त्या सगळ्या धाग्यांवरती असतात. समजा याच्यावरनं कोणी चालत गेलं तर धागे काय होतील? हलतील, व्हायब्रेशन्स येतील. ते व्हायब्रेशन्स लगेच त्याला आतमध्ये कळतात आणि त्या व्हायब्रेशन्सवरनं तो त्याला समजतं. म्हणजे जर का छोटासा प्राणी चालत गेला तर धागे कमी हलतील, मोठा प्राणी चालत गेला तर धागे जास्त हलतील. त्याच्यावरून त्याला कळतं बाहेरनं कोण चाललंय. मग जर का जास्त मोठा प्राणी चालला असेल तो अजून लपून राहतो, नाही तर त्याला कोणीतरी मारेल. छोटा प्राणी चालला असेल तर ठीक आहे, मला एवढा काय त्याच्यापासून धोका नाहीये. म्हणून त्याच्या सेफ्टीसाठी त्यांनी हे केलेलं आहे. कारण तो दरवाजाला कडी नाही लावू शकत जे आपण लावू शकतोय. त्यामुळे प्राणी जरी असला तरी तो आपल्या सेफ्टीची काळजी कशी घेतो हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. पण बघूया तो कोळी किती आतमध्ये. मी एकदा फक्त ट्राय करतो. तो बराच आतमध्ये कोळी दिसत नाहीये. ठीक आहे.
लोक राहायला येतात त्यांची राहण्याची सोय इथे असते. ते सोय दाखवायला मी तुम्हाला आणलं नाहीये, मी तुम्हाला हे दाखवायला आणले. हळू जवळ आहे. बेडकं दिसतात तुम्हाला पाण्यावरती, दिसत आहेत, तरंगतायत ना. सो बेडूक हा कुठल्या प्रकारचा प्राणी आहे? म्हणजे बेडकांमध्ये म्हणजे जर का आता तुम्ही 10वीचे आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती असेल म्हणून मी तुम्हाला विचारतो. म्हणजे सरीसृप सरपटणारे प्राणी असतात, बरोबर, पक्षी असतात, सस्तन प्राणी असतात. सस्तन प्राणी माहिती आहेत सगळ्यांना. एक्झाम्पल, सस्तन प्राण्याचं उदाहरण मानव. मानव व्यतिरिक्त माकड, गाय, वाघ. वाघ नाही, सिंह नाही. बरं, सस्तन प्राणी कोणाला म्हणतात? तर असे प्राणी, हा शब्द ऐकलाय, उभयचर प्राणी. म्हणजे उभयचर प्राणी म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते जमिनीवरती पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. तर ते असे दोन्हीकडे राहणारे प्राणी उभयचर. जनरल आपण त्याची व्याख्या केली तर बरोबर आहे, पण मग असं म्हणेल तर मग कासव पण आहे. कासव पाण्यात असतं, जमिनीवरती असतं. दोन्हीकडे प्राणी दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे आणलेलं होतं. आता हा थोडे तुम्ही जवळ आलात आणि हा जो तरंगणारा बेडूक आहे तो बघितला तर तो फक्त मागच्या पायांची एवढीच हालचाल करतोय. कारण त्यांचे जे बोटं असतात ना पायांची, त्या 2 बोटांच्या मध्ये एक पडदा असतो. प्रत्येक बोटांच्या मध्ये ते पडदा त्यांना पोहायला मदत करतो. फक्त एवढंच करतं. आपण पोहायला हात मारतो की नाही? किती जणांना पोहता येतं? दाखव पोहून. नाही, गंमत करतोय. सो हे बेडूक असतात, त्यांना असा पडदा असतो. ते फक्त असे त्यांचे पाय एवढाच त्यांची मुवमेंट होते. कारण त्यांचं वजन किती असतं? फार थोडं कमी. आपलं वजन जास्त आहे म्हणून आपल्याला जास्त कष्ट करायला लागतात. त्यांना फारसे कष्ट नाही आहेत, त्यामुळे ते एवढंच करतात आणि पोहतात. अजून दुसरे काही बेडूक दिसले तर दाखवून तुम्हाला. चलो, आता आपण ऍक्च्युअल जंगलात जाऊ. ऐकला का तुम्ही? कसा येतोय आवाज? कोणी काढून दाखवून? असा येतोय. तो एक पक्षी असतो, तुम्ही तुमच्या गावामध्ये पण बघितला असेल. काळ्या रंगाचा पक्षी असतो, त्याची शेपटी अशी असते. त्याला कोतवाल म्हणतात मराठीमध्ये, आहे ना, कोतवाल पक्षी. त्या कोतवाल पक्षाचा आवाज आहे. पण कोतवाल आपण शब्द कुठल्या माणसासाठी वापरतो माहिती आहे का तुम्हाला? एखाद्या माणसाला पण आपण कोतवाल म्हणतो. जो माणूस पोलीस खात्यामध्ये असतात ना, त्याला कोतवाल म्हणतात. एका पोलिसाला कोतवाल ही पदवी दिली जाते. मग पक्षाला कोतवाल का बरं म्हणतात? तो तर काय पोलिसांचं काम करत नाही ना, मग त्याला कोतवाल का म्हणावा? का इथे आलाय, जवळ आला कुठेतरी, दिसलं? अरे नाही, हा कोतवाल नाही, हा वेगळा आहे. दिसला तो पक्षी? ही जी आडवी मोठी फांदी गेली, थोडी त्या बाजूला आहे, हळूच जा. दिसला तो मोठा पक्षी? हा बघ गेला उडून, इकडे आला. हा एक शिकारी पक्षी आहे. या शिकारी पक्षाचं नाव आहे शिक्रा, कारण शिकार करतो म्हणून. तो जाऊ दे, पण मी तुम्हाला कोतवाल बद्दल इंटरेस्टिंग माहिती सांगतो. त्याला कोतवाल का म्हणतात? कारण कोतवाल जेव्हा त्याचं घरटं बनवतो तेव्हा त्या घरट्याच्या आसपास बाकीचे पक्षी येऊन घरटं करतात. कारण कोतवाल हा खूप धीट पक्षी आहे. त्याच्या आसपास जर का त्याची पिल्लं किंवा अंडी खायला घार आली, गरुड आला, तो कोतवाल त्या सगळ्यांना पळवतो, त्यांच्या मागे लागतो आणि त्यांना पळवतो. म्हणजे बाकीचे पक्षी जे त्याच्या आजूबाजूला घरटी करतात त्यांना कोतवालापासून काय मिळतं? संरक्षण मिळतं. पोलीस आपलं काय करतात? संरक्षण करतात. म्हणून त्या पक्षाला कोतवाल म्हणतात. उगाचच नाही नाव दिले त्याला. त्यामुळे आता गावात गेल्यावर कोतवाल कळेल. काळा पक्षी ज्याला त्याची टेल, हा बघा फोटो बघा. या एकेकाने पास कर बघू. बघा नुसताच पास नका करू कोण. काळा पक्षी ज्याची शेपटी अशी दुभंगलेली आहे का अशी? आता कोतवालची गोष्ट कोण कोण सांगेल आपल्या मित्रमैत्रिणींना? कोण नाही सांगणार? सांगणार ना घरच्यांना जेव्हा दिसेल तेव्हा? नक्की का? नक्की का? ठीक. उडून गेला. सो आपण जेव्हा परत जाऊ ना तेव्हा त्या तिथे बोर्ड लावलेत ना, जिथे आपण उभे होतो तिथे या पक्षाचा बोर्ड लावलाय. स्वर्गीय नर्तक असं या पक्षाला म्हणतात. या स्वर्गीय नर्तकाची ही मादी होती. पण त्याचा जो नर असतो
तो पूर्ण पांढरा असतो आणि त्याला अशी लांब शेपटी असते. त्याचा फोटो काढ ना. त्याचा फोटो आता ताई तुम्हाला दाखवेल, पण तिथे गेल्यावरती दाखवतो. तो एवढा छान असतो आणि उडताना ती शेपटी मस्त अशी 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 करत उडत जातो, म्हणून त्याला नाव स्वर्गीय नर्तक दिले. त्याचा नर असतो तो कुठल्या कलरमध्ये असतो? पांढरा. आणि मादी कुठली होती? ब्राऊन कलरची. पण दिसते का वेगळ्या प्रकारचं जाळ आहे. मगाशी होतं त्याने ते दगडात बनवलं होतं आणि दगडात जिथे होल होतं त्याच्या फक्त बाजूला त्यांनी त्याचं जाळं विणलं होतं. आता त्यांनी जाळं विणून एक काय तयार केलंय, किंवा तुम्ही गाडीने जाता असं आतमध्ये काय म्हणतात त्याला, तुला दिसतंय का? इकडे या बाजूला काय म्हणतात त्याला, गाडीने आता अंधार होतो आतमध्ये गेल्यावर, गाडीने जाताना तेव्हा एक डोंगर असतो, त्या डोंगराच्या खालनं जाता अंधार होतो आतमध्ये गेल्यावर. टनल. टनेल. परफेक्ट. काय नाव आहे तुझं? आर्यन. किंवा बोगदा म्हणतो ना आपण त्याला. दिसतंय का एक बोगदा तयार झालाय, तर त्यांनी तो बोगदा तयार केला. सोनम ताई सांगशील आम्हाला या पुण्याबद्दल? तुम्हाला ते दिसतं तू बसलेलं आहे आतमध्ये, खरं तर थोडं आतमध्ये बसलेलं इकडे ना तू जरा असं जवळ जरा तुम्हाला दिसतंय का? तर ह्याचं घर कशासारखं म्हणालं, हा घर तुम्हाला कशासारखं दिसतं? टनलसारखा. ओके, तर टनलसारखा का असेल बरं? हा आहे ना, स्पायडर काय करतो माहिती आहे का, तर तो इकडे ना जो गोल गोल होते ना, जिथे टनल सुरू होते ना तिकडेच कधी कधी असं बसून असतो, वाट बघत असतो की आता कोणतरी येईल ज्याला मी खाऊ शकतो, असं येईल असं त्याची वाट बघत असतो. पण तुम्हाला माहिती का, आपण पण असं काहीतरी करत असतो की क्लासमध्ये बसलेलं असतं आपण, टीचर नसला का काय असतं आपल्या क्लासमध्ये, हो की नाही? पण नंतर टीचर आले हे कसं समजतं तुम्हाला? बघायच्या अगोदर पण समजतं, हो की नाही? समजतं की नाही? कसं समजतं? आवाज येतं, पायाचा व्हायब्रेशन समजतं, हो की नाही? आपल्याला समजतं व्हायब्रेशन, तसं त्यांना पण समजतं की समोरून कोण म्हणजे येतोय. त्यांनी बघितलं नाही तरी त्याला समजतो की कोणतरी मोठा कोणतरी येतोय, ज्याने मला भीती आहे, मला खाऊन वगैरे टाकेल, तर तो लवकर आतमध्ये जातो. आणि जेव्हा त्याला असं वाटतं की नाही कोणतरी मी खाऊ शकणार असं कोणतरी आहे, तर तो तिकडेच येऊन असं वाट बघत असतो की आता येईल मी खाऊ शकतो असं. आणि जर हा तुम्ही बघाल ना, तर हा काय ट्रॅम्पोलिन बोलतात ना, माहिती आहे? तसं उड्या टाकून असं वरती जाण्यासारखं असतं, ते लहान मुलं खेळत असतात, हो की नाही? तर तसं आहे ना ह्याच्यामध्ये पण आहे. इकडे जर कुठलं असं चुकून फुलपाखरू किंवा असं छोटे इन्सेक्ट वगैरे पडले ह्याच्यामध्ये, तर त्याला समजतं कोणतरी आता माझ्या जाळ्यात अटकलं. आणि ह्याच्यात ते छोटे इन्सेक्ट वगैरे अटकले ना का त्यांना बाहेर नाही निघतात. का नाही येत असेल? हां, पण जाळ्यातून निघता का नाही येत असेल? असं ते आपल्याला खूप सॉफ्ट दिसतंय ना, असं दिसायला एकदम ट्रान्सपरंट दिसतं, एवढं काही वाटत नाही की हां स्टिकी असतं. म्हणून ते जे फुलपाखरू किंवा मुंगी किंवा असे छोटे छोटे इन्सेक्ट पडले ना का ते चिकटूनच राहतात, त्यांना बाहेर पडताच येत नाही. अशी गंमत आहे त्याची, आहे की नाही भारी? एक आपण काम करूया, कारण मला समजत नाही तुम्हाला आवडले की नाही आवडले. तर तुम्हाला आवडलं का तुम्ही असं चिमटपक डब्बामध्ये ॲक्शन करा. हां, आवडेल ना? फक्त आपल्याला कसं आपण जंगलात होतं, आपल्याला ओढायचं नाही, फक्त असं बोलू नका, फक्त असं ॲक्शन करा. सगळ्यांनी ताईला कसं करणार? आर्यननी बरोबर केलं. यस, त्याने बरोबर केलं. ओके, आता नेक्स्ट टाइम तुम्हाला काय आवडलं का असं करा, म्हणजे मला आणि दादाला समजेल की अरे तुम्हाला आवडलं. बरं ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो डाग आहे किंवा हा डाग आहे त्यात किती रंग दिसतात मेजरली? दोन. कुठले? ग्रे आणि व्हाईट. आणि हा कुठला आहे साधारण? कुठल्याच्या जवळ जातोय? ग्रीन. ग्रीन आहे त्याच्यामध्ये. तर हा जो प्रकार आहे ज्याचे डाग आहेत, अजून कुठल्या झाडावर आहेत का बघा आसपास? पुढे गेल्यावर कदाचित त्या झाडावर आहे, तिकडे थोडा आत आहे पण तिकडे. सो हा जो प्रकार आहे ना, याला इंग्रजीमध्ये लायकेन म्हणतात. लायकेन शब्द केलाय कानावरनं? इंग्रजीमध्ये त्याला लायकेन म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला शैवाक म्हणतात. काय म्हणतात? शैवाल. शैवाल ऐकलंय? आणि कवक ऐकलंय? शैवाल आणि कवक जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा काय बनतं? शैवाक. म्हणजे हा जो पार्ट आहे
याच्यामध्ये शैवाल पण आहे आणि याच्यामध्ये कवक पण आहे. मग हे असं एकत्र का आलं इथे? तिला स्वतःचं अन्न तयार करता येत नाही, पण शैवालाला करता येतं. कुठली प्रोसेस असते ते? सूर्याच्या प्रकाशामध्ये स्वतःचं अन्न तयार करते झाड, त्याला काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण. परफेक्ट. तर आता याच्यामध्ये या शैवाल आणि कवक यांची मैत्री झाली. ते दोघं जण एकत्र आले. ते म्हणाले चल आपण एकत्र राहूया, तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. परीक्षेमध्ये नाही का, तू मला रिकाम्या जागा सांग, मी तुला जोड्या लावा सांगतो. करता की नाही तुम्ही? तसंच ते करतात. त्यामुळे हे दोघं एकत्र येतात, इथे राहतात. जे कवक असतं, बुरशी असते, त्याला शैवालाकडनं अन्न मिळतं. कारण शैवाल आपलं अन्न तयार करतं, आपल्यासाठी पण करतं, त्या कवक म्हणजे जी बुरशी आहे त्याच्यासाठी पण करतं. पण बुरशीची जी मुळं असतात, शैवालाची जी मुळं असतात ती एवढी स्ट्रॉंग नसतात की ते झाडाला पकडून राहतील. मग ते काम कोण करतं? बुरशी करते. बुरशी झाडाला पण पकडून ठेवते, शैवालाला पण पकडून ठेवते, आणि त्याच्या बदल्यात शैवाल त्याला अन्न पुरवतं. असे दोघं जण एकत्र राहतात. पोल्युशन इंडिकेटर पण करतं की इथे पोल्युशन जास्त आहे का कमी आहे, प्लस आपण ते खाण्यासाठी पण वापरतो. आणि इथे शैवाल आणि कवकाचं काय झाली आहे? मैत्री झाली आहे. करेक्ट. चल, डाग कोणाची आहे माहिती आहे? सापाची. सापाची कात साप कसा काढतो माहिती आहे का तुम्हाला? हा, घासून घासून. बरोबर. म्हणजे तो डोक्यापासून सुरुवात करतो. मग तो आता तिथे बघा, तिथे मुळाच्या इथे आहे ना, त्याला घासायला भरपूर जागा आहे. तो पहिले डोकं घासणार, मग ती कात फाटते पहिले, आणि मग तो त्यातनं पूर्ण बाहेर येतो. पण ही कात आहे ना, ही आता उलटी आहे. म्हणजे ॲक्च्युली सापाची बॉडी ही आतमध्ये असते. आता हे कसं होतं मी तुम्हाला दाखवतो. आता इमॅजिन करा की मी साप आहे, ठीक आहे? ही माझी आहे, ही माझी काय आहे? कात आहे. मी आता हे घासलं हे माझं फाटलं, ठीक आहे? दगडाला मी माझी बॉडी घासली, हे माझं फाटलं. मग पुढे पुढे सरकायला लागलो, माझी कात निघत गेली. माझी कात मी हळूहळू काढली, माझी कात पूर्ण निघाली. आता ही कशी झाली? उलटी झाली ना. सेम त्याच्यामध्ये असतं. तो असा घासतो बाहेर येतं, आणि आत्ता म्हणजे ॲक्च्युली ही कात आपण उलटी बघतोय, तर सापाची बॉडी ॲक्च्युली आतमध्ये असते. ही सापाची कात कोणाला उपयोगाला येते माहिती आहे का? नाही माहिती. लहान लहान जे बाकीचे प्राणी असतात ना, ते खातात. त्याच्यातनं त्यांना भरपूर प्रकारची पोषण तत्व मिळतात. त्यामुळे सापाची कात अशी दिसली, उचलून घरी नाही घेऊन जायची, तिथेच ठेवायची, कारण त्याचा उपयोग बाकीच्या प्राण्यांना पण होतो. त्यामुळे आता मी ही कात परत ठेवतो. आता याचं डोक्याचा भाग दिसत नाहीये. जर का याचा डोक्याचा भाग जर का आपल्याला मिळाला असता, तर कदाचित आपल्याला ओळखता आलं असतं की हे कुठल्या सापाची कात आहे. याचं कारण असं, सापाची ओळख जी होते ती कशी, तुम्ही एखादा साप कसा ओळखता? त्याच्या रंगावरनं, त्याच्या आकारावरनं. आता खूप मोठा साप दिसला, खूप जाडाचा जोडा साप दिसला, तर तो कुठला असतो? परफेक्ट. मी सांगितलं तुम्ही ओळखलं गेलं. पण अजगरामध्ये जाती आहेत. नाग फणा काढलेला असेल तर कोब्रा किंवा नाग. पण जे शास्त्रज्ञ लोक असतात ते साप कसा ओळखतात माहिती? ते सापाचे जे खवले असतात ना, ते खवले मोजतात. म्हणजे अगदी 1 2 3 4 5 6 पण मोजतात, पण वेगवेगळ्या प्रकारे मोजतात. म्हणजे थांबा, परत मी कात हातात घेतो. हे जे खवले आहेत, आता हे जे वरचे दिसत आहेत ना, हे त्याच्या पाठीकडचे खवले आहेत. हे जे खवले आहेत हे त्याच्या नाही, हे पाठीकडचे आहेत. हे जे खवले आहेत ते त्याच्या पोटाकडचे खवले आहेत. मग ते पोटाकडचे खवले वेगळे मोजणार. मग खालचे खवले समजा 50 मिळाले, मग पाठीकडचे. मग त्यांचा जबडा असतो ना, सापाचा जबडा असतो ना, जबडा जर का त्यांनी उघडला तर 2 जबडे येतात. मग जबड्याच्या वरती किती आहेत, जबड्याच्या खालती किती, अशा वेगवेगळ्या प्रकारे ते खवले मोजतात. आणि मग प्रत्येक सापाचे खवले हे फिक्स असतात की या सापाला पाठीकडे किंवा पोटाकडे 40 ते 50 याच्यामध्येच खवले असतील. मग 40 ते 50 मध्ये जर का ते खवले आले तर हा साप. असे वेगवेगळे प्रकार असतात. सापाचं शास्त्रीय आयडेंटिफिकेशन जे ओळख ती त्याच्या खवल्यांवरनं होते. दात असतात. म्हणजे जर का तुम्ही त्याचा जबडा उघडला गेला आणि तुम्ही सगळे दात मोजले तर ते साधारण 100च्या आसपास असतात. तर कारण त्यांनी भक्ष्य पकडलं तर ते भक्ष्य निसटून जाऊ शकतं. ते निसटून जायला नको म्हणून त्याच्या जबड्यामध्ये दात असतात आणि सगळे दात असे आत वळलेले असतात. त्यामुळे जेव्हा तो चावतो तेव्हा चामडीमध्ये ते दात घुसले जातात, भक्ष्याला पळता येत नाही. आणि चावल्यावरती तो लगेच अजगर काय करतो? विळखा घालतो आणि पकडून ठेवतो.
पकडून ठेवल्यामुळे खूप जास्त प्रेशर त्याच्या फुफ्फुसावरती येतो, ज्याच्या भक्ष्याच्या फुफ्फुसावरती प्रेशर आल्यावरती तो त्याचे भक्ष्य असतं, मग काय कोंबडी असेल, मांजर असेल, कुत्रा असेल, काही असेल, ते भक्ष्य गुदमरून मरतं आणि एकदा मेलं की मग अजगर ते इझिली खाऊ शकतो. अजगराचं जे तोंड आहे, आता कधी कधी तुम्ही फोटो बघितला असेल की अजगराने हरिण पण खाल्लं. अजगराचं तोंड एवढंच असतं, अख्खं हरिण तो कसं काय खातो? तर त्याचं जे तोंड आहे ते त्याचं असं पण उघडतं, म्हणजे ॲक्च्युली असं नाही तर समजा असं तोंड आहे अजगराचं, आपण पकडू हे, तर त्याच्या तोंडाचे 4 भाग होतात आणि ते असं उघडतं. त्यामुळे तो मोठा प्राणी गिळू शकतो. एक भाग इकडे उघडतो, एक भाग इकडे उघडतो, एक इकडे आणि एक इकडे, असे 4 भागात त्याचं तोंड उघडतं आणि तो अख्खं भक्ष्य गिळू शकतो. त्यामुळे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, लहान तोंडी मोठा घास घेणे. ते फक्त सापाला शक्य आहे, बाकी कोणाला शक्य नाही. सहारा साप त्याची कात का टाकतो? मग वाढ तर आपली पण होते. आपण अशी कातडी काढतो का बाजूला? शर्ट काढतो, पण कातडी काढतो का? नाही. कारण आपल्या कातडीवरच्या ज्या पेशी आहेत त्या जिवंत पेशी आहेत, त्यांची वाढ होत असते कायम. सापाच्या म्हणजे कातडीवर ज्या पेशी असतात त्या जिवंत पेशी नसतात, त्या मेलेल्या असतात, त्यामुळे त्यांची वाढ होऊ शकत नाही. पण सापाच्या शरीराची वाढ होते, वरच्या पेशींची वाढ होत नाही. त्यामुळे त्याची वाढ झाली म्हणजे सिंपल तुम्हाला सांगायचं झालं, तू 4थीला होता तेव्हा जो शर्ट घालतोय तोच आत्ता घालतोय का? नाही, कारण तो शर्ट वाढू नाही शकत, तुझं शरीर वाढू शकतं. मग तू काय करतो, तो शर्ट ठेवून देतो, नवीन शर्ट घालतो. तसंच आहे सापाचं. ती जी कात आहे, तो सापाचा शर्ट आहे असं समजा, तो शर्ट वाढू शकत नाही, पण सापाची लेंथ वाढते, सापाची लांबी वाढते, त्यामुळे ती कात टाकून देतो, नवीन कात ऑलरेडी त्याच्या ह्याच्यावर आलेली असते. मग परत सापाची थोडीशी वाढ झाली की परत ती तो कात टाकून देणार. असं साप त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर वेळा करतो. जसा तो वाढत जातो तेवढ्या वेळेला तो काट टाकतो. दाखवतोय आर्यन हे बघ. एवढं दाखवलं बापरे, फक्त काय माळपर्यंत दाखवलं. ते पुढेपर्यंत बोलला होतो ना, पुढेपर्यंत. म्हणजे काय वेगळं वाटतंय तुम्हाला? हा असा एरिया आणि इथे काहीतरी काय वेगळं वाटतंय झालंय ना? तर हा जो खड्डा आहे हा ॲक्च्युली आता पाऊस जस्ट संपलाय, गवत खूप वाढलंय म्हणून हा एवढासा दिसतोय. ॲक्च्युली खड्डा खूप मोठा असतो. या साईडला पण हा खड्डा आहे. असे काही काही खड्डे निसर्गामध्ये असेच तयार झालेले असतात. आणि असे जे एरिया तयार होतात त्याला हे वन खातेवाले जे लोक आहेत ना त्याला म्हणतात लोळण. काय म्हणतात? लोळण. म्हणजे तिथे काय करत असतील प्राणी? लोळत असतील. बट ऑब्वियस लोळत असतील. मग का लोळतात प्राणी? झोप येते म्हणून, कंटाळा आल्यावरती. बरोबर, खात सुटते. आता जंगलामध्ये जसे वेगवेगळे प्राणी असतात, पक्षी असतात, तसे छोटे छोटे किडे पण असतात. बरोबर. गोचीड कोणी कोणी ऐकलाय शब्द गोचीड? गोचिड्या चावतात ना. घरी कुत्रा असेल, गाई म्हशी असेल, त्याच्या अंगावरती गोचिड्या लागतात आणि गोचिड्या त्याच्या शरीरातलं काय करतात? रक्त पितात. तो जेव्हा त्यांना प्राण्यांच्या अंगावरती खूप जास्त गोचिड्या होतात, जेव्हा त्यांना सहन होत नाही, यार खूपच झाल्या गोचिड्या, काहीतरी केलं पाहिजे, आपण औषध लावू शकतो, आपण हाताने उपटून काढू शकतो, प्राण्यांना करता येत नाही. मग ते काय करतात, अशा ठिकाणी येतात आणि आपलं अंग असं मस्तपैकी जमिनीला घासतात. आता इथे प्लेन नाही आहे, इथे छोटे छोटे दगड आहेत, माती आहे, काही मोठे दगड आहेत आणि ते जेवढ्या जोरात त्यांचं अंग घासतील तेवढ्या त्या घर्षणाने त्यांच्या अंगावरचे जे किडे असतात, ज्या गोचिड्या लागलेत, अजून काही किडे असतील, ते सगळे पडून जातात. म्हणून ते सारखे इथे येतात आणि आपलं अंग लोळतात. मग अशा ठिकाणचा वापर सगळ्यात जास्त कुठला प्राणी करतो माहिती आहे? सांबर. इडली बरोबर खातो आपण, नाही? मग सांबर काय आहे? कुठला प्राणी आहे? कुठल्या प्रकारचा प्राणी आहे? हरिण. बरोबर, हरणाचा प्रकार आहे सांबर. किंवा रानडुक्कर. असे जे प्राणी आहेत जे जास्त गवतात न फिरतात, कारण सगळ्या गोचिड्या गवताच्या आसपास जास्त असतात, त्यांना जास्त त्रास असतो गोचिड्यांचा. मग ते इथे येतात आणि आपलं अंग घासतात. या एरियाला काय म्हणतात? लोळण. हरणाचे जे प्रकार आहेत ना त्यांना अजून एक आवश्यकता असते की निसर्गामध्ये उपलब्ध जे सॉल्ट्स आहेत, सॉल्ट्स म्हणजे मीठ, पण वेगवेगळ्या प्रकारचं मीठ. आपण जे खातो ते NaCl, बरोबर, सोडियम क्लोराईड. पण वेगवेगळे प्रकारचे सॉल्ट्स या निसर्गामध्ये असतात. त्या सॉल्ट्स खायची गरज त्यांना असते. मग काही काही सॉल्ट्स दगडावरती येतात, काही काही मातीमध्ये येतात,
मग हे सांबर किंवा बाकीचे हरणांचे प्रकार आहेत ते काही काही वेळा दगड चाटतात किंवा माती चाटतात, कारण त्याच्यातनं त्यांना सॉल्ट्स मिळतात. मग ही गोष्ट आपल्या लक्षात आली आणि मग त्या हरणांच्या सोयीसाठी वनविभागवाले जे असतात ते असे लोळणीचे जागा हेरून ठेवतात की हां इथे एक लोळण आहे, तिथे आहे, तिथे आहे. आणि उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या काळात जेव्हा आता हे गवत खूप जास्त आहे, हे एकदा कमी झालं की नैसर्गिक मिठाचे खडे उपलब्ध मिळतात, बाजारात मिळतात मिठाचे खडे. हे मिठाचे खडे असे बांधून ठेवतात झाडाला की सांबर जर का लोळायला आलं की त्याला त्या मिठाचा वास येईल आणि तो जाऊन ते चाटू शकेल, जेणेकरून त्यांची जी मिठाची आवश्यकता आहे ती पूर्ण होईल. सो अशा लोळणीचे जे जागा असतात जंगलातल्या या खूप महत्त्वाच्या असतात त्या सांबरांच्या कन्झर्वेशनसाठी किंवा त्यांना चांगले पोषण देण्यासाठी. त्यामुळे अशा जागा हे वनविभागवाले हेरून ठेवतात. त्यामुळे आपण फक्त प्राणी पक्षीच नाही बघितले पाहिजेत, बाकीच्या जागा ज्या असतात जंगलातल्या त्या सुद्धा झाडाला म्हणतात अंजनी. अंजनीचं झाड ऐकलंय ना? सो अंजनी ही अशी वनस्पती आहे ही कमी हाईटच्या ज्या जागा आहेत ना तिथे जास्त येत नाही. ज्या उंच ठिकाणी आहेत म्हणजे थंड हवेची ठिकाणं जी उंच असतात, माथेरान असेल, महाबळेश्वर असेल, उंच ठिकाणची जागा आहे तिथे जास्त प्रमाणात येतात. आता तुम्ही काशीदवरनं वरतीला घाट चढून आलात ना, म्हणजे आपण थोड्याशा हाईटवरती आलो म्हणून ही अंजनी तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्हाला काशीदमध्ये ही अंजनी नाही बघायला मिळणार, ही फक्त या जंगलातच बघायला मिळेल. फेब्रुवारीच्या सीझनमध्ये ह्याला मस्त पर्पल कलरची फ्लावर्स येतात. हे बघा ताईने फोटो आणलाय तुमच्याकडे, किती सुंदर फ्लावर्स आहेत. हे फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत बघायला भेटतील तुम्हाला. जर तुम्ही ह्या दरम्यान फणसाडमध्ये आला तर हे पूर्ण झाडं तुम्हाला ह्याच फुलांनी रंगलेले दिसतील. त्याची फळं छोटी छोटी येतात आणि ती फळं खाऊ शकतो आपण. ती फळं त्यांचा गर जो असतो तो पण पर्पल कलरचाच असतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कालगा माहिती आहे ना प्राणी, त्या कालगा प्राण्याला याची फळं खूप आवडतात. तो भरपूर याची फळं खातो, म्हणजे ती शी पण पर्पल कलरची येते, दिसते आपल्याला, त्या रंगाची त्यांनी शी केलेली दिसते आपल्याला. जांभळं खाल्ल्यावरती कसं होतं त्यांच्यासोबत हे फळं खाल्ल्यावर होतं. आणि फणसाडचं जे जंगल आहे त्या जंगलात आपण असं इमॅजिन करू की 100 झाडं आहेत अख्ख्या जंगलामध्ये. 100 नाही आहेत, खूप आहेत, पण एक धरून चालू की या जंगलामध्ये 100 झाडं आहेत, त्याच्यापैकी 40 झाडं ही अंजनीची आहेत. एवढ्या जास्त प्रमाणात अंजनी या जंगलात आहे, म्हणजे 40% झाडं फणसाडमधली ही कोण आहे? अंजनीची आहे. आणि हे सदाहरित वन माहिती आहे ना, हा शब्द केला असेल. सदाहरित वृक्ष जे असतात त्याच्यापैकी एक आहे अंजनी. त्याची पानं कधीच झडत नाही, कायम ती हिरवीच दिसणार तुम्हाला. आणि मोराला एवढी जागा कशी पुरेल? तो तर मोठा असतो ना, त्याचा पिसारा पण नाही राहणार आहे. हा बरोबर बोला, त्याला मोर किडा म्हणतात खरं तर. आता तुम्ही बघाल हे बघून तुम्हाला काय वाटतं, ते कशासारखं स्ट्रक्चर आहे, आकार कशासारखा वाटतंय? खड्ड्यासारखं आहे ना. पण आता इकडे बघाल तर इकडे खूप मोठे मोठे खडकं आहेत किंवा जाड जाड असे एकदम दगड आहेत, आणि इकडे एकदम स्मूथ एकदम पिठासारखी माती दिसते. हे कसं झालं असेल? त्याच किड्याने गेले खरं तर. पण तो किडा तुम्हाला माहिती इकडे आहे, तो माहिती असेल ना, तुम्हाला पाहिलंय ना, तुम्ही काढता त्याला कसं असं गोल गोल करून काढता? काडीने. अच्छा, काडीने काढता. अच्छा, मग आता तो ह्याच्या खाली लपून काय करत असेल? झोपला असेल. तो खरं तर झोपला नाहीये. ते म्हणतात ना, तुफान आने की पहिली की शांती. ते काय करतात, त्याला इंग्लिश मध्ये ना खरं तर अँटलाइन म्हणतात. अँटलाइन का म्हणत असेल माहितीये का? कारण तो हे जो गोल केलं ना, ह्याच्यामध्ये जर मुंगी गेली तर ती मुंगी अशी गोल 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 करून खाली पडते आणि तिला वरती यायला नाही जमत. तर हा खरं तर त्या मुंगीसाठी मौत का कुवा झाला. विहिरीसारखं स्ट्रक्चर पण आहे आणि ती डायरेक्ट गेली का गेली. मग तो अँटलाइन असतो ना, मोरकिडा असतो ना, तो डायरेक्ट झपकन येऊन त्याला खाऊन जातं. म्हणजे झपकन येऊन मातीच्या खाली घेऊन जातं आणि खाऊन टाकते. ती मुंगी पण गुदमरून मरून जाते. म्हणून त्याला म्हणजे एक तर मुंगीला खातो आणि वाघासारखा एकदम शिकार करतो, म्हणून तो अँटलाइन म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. तुम्ही करता? करू पण नका, नाही तर तुम्हाला पण लायन म्हणावं लागेल. आता पण इकडून जाताना बरेच दिसतील खरं तर आपल्याला, तर खाली बघून चला की आपण त्यांचं घर नको खराब करायला.
असाच तो आणलाय अंगावरती येतो. आणि अशीच मुंगीची रिॲक्शन होते, काय करायचं कळत नाही मुंगीला, आणि मग तो मुंगीला खाऊन टाकतो. कसं रिएक्शन होते आमचं. म्हात्रे, आता म्हात्रेंचं माहिती आहे आपल्याकडे कुटुंबीय नसतात, पाटील कुटुंब, म्हात्रे कुटुंब, तसेच त्यांचं सावरीचं पण एक कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबामध्ये वेगवेगळी झाडं असतात. जसं आता तुझं नाव काय? तुझं नाव निहाल. अजून कोण म्हात्रे नाही?